अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्तांनो, तुमचे स्वागत आहे माझे स्वामी माऊली उपदेश चॅनलवर. सर्वांचे कल्याण हो ही स्वामी माऊली चरणी प्रार्थना. स्वामी माऊली म्हणतात, बाळा, स्वतःला खूप खूप भाग्यशाली बाळ समज, जो आज या शुभ दिवशी तुझ्या समोर हा दिव्य चमत्कारिक संदेश आला आहे. तेव्हा बाळा, तुझे भाग्य बदलायचे असेल, तुझ्या पाठीमागील सर्व महालक्ष्मीच्या कृपेने आर्थिक चिंता दूर करायची असेल, तर हा चमत्कारिक संदेश दुर्लक्ष करू नको. शांत मनाने शेवटपर्यंत ऐक आणि तुझे भाग्य बदललेले तू स्वतः पहा. स्वामी माऊली म्हणतात, बाळा, तुला खूप मोठ्या संघर्षामधून बाहेर काढण्यासाठीच स्वामी माऊलींनी या दिव्य आणि पवित्र संदेशाचे नियोजन केले आहे. तेव्हा बाळा, स्वामी माऊलींची आज्ञा समजून एकाग्र मनाने, शांत मनाने हा संदेश शेवटपर्यंत ऐक. कारण हा संदेश ऐकल्यानंतर अद्भुत चमत्कार तुझ्या जीवनामध्ये आता घडणारच. कारण बाळा, शुभ वेळ सर्व गोष्टींची जवळ आली आहे. तुझ्या मार्गात खूप मोठी आनंदाची बातमी आहे. ज्या आनंदाच्या बातमीसाठी तू खूप काही कष्ट केले आहेस, रात्रंदिवस खूप प्रयत्न करूनही आजपर्यंत अपयशाला सामोरे गेला आहेस. पण बाळा, आता स्वामी माऊलींच्या कृपेने तुझ्या मनातील ती खूप मोठी इच्छा पूर्ण होणार आहे. ती खूप मोठी आनंदाची बातमी आता तुझी प्रतीक्षा संपणार आहे आणि या आनंदाच्या बातमीने तुझे मन प्रसन्न होणार आहे. बाळा, तू सत्य ऐकत आहेस. कारण अंधारातून प्रकाशाकडे वाटचाल करण्यासाठी स्वामी माऊलींनी तुला खूप काही बळ दिले आहे. तुला उंचावण्यासाठी आणि तुझी मदत करण्यासाठीच स्वामी माऊली तुझ्या समोर माऊली रूपात आली आहे. तुला माझी मदत हवी आहे ना? स्वामी भक्तांनो, तुम्हाला ही स्वामी माऊलींची मदत हवी आहे ना? मग कमेंट बॉक्समध्ये होय स्वामी माऊली, मला तुमची मदत हवी आहे अशी कमेंट करा आणि आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. स्वामी माऊलींच्या नामाचा जयघोष करायला विसरू नका. स्वामी माऊली तुमचे कल्याण करतील. स्वामी माऊली म्हणतात, बाळा, आम्हाला माहीत आहे खूप काही दुःख तुझ्या मनामध्ये आहे. खूप काही प्रश्नांचा गोंधळ तुझ्या मनामध्ये चालू आहे आणि खूप काही नकारात्मक विचार तुझ्या दिशेने येत आहेत. बाळा, हे सर्व काही मनातून काढून टाक आणि सकारात्मक विचाराने जे कार्य हाती घेतले आहेस त्यामध्ये स्वतःला झोकून दे. त्यामध्ये मनासारखे यश प्राप्त होईपर्यंत स्वतःला मागे हटवू नको. कारण बाळा, जिद्द केली आहेस ना स्वतःला काहीतरी सिद्ध करण्याची, स्वतःला बनवण्याची, स्वतःला वेळ देण्याची, जर ही जिद्द मनाशी केली असेल तर आता माघारी फिरायचे नाही. कारण तुझ्या शत्रूंनी आजपर्यंत तुझ्या खूप काही वाटेमध्ये काटे पेरले. तुला खूप काही कार्यांमधून मागे खेचण्याचा प्रयत्न केला गेला. पण बाळा, आता वेळ आली आहे या सर्वांना दाखवून देण्याची की तू स्वामी माऊलींचं बाळ आहेस. तुझ्या पाठीशी ब्रह्मांडाची शक्ती स्वामी माऊली खंबीर उभी आहे. तुला कोणीही हरवू शकत नाही. तू कोणासमोरही लाचार होऊ शकत नाही आणि तू कोणासमोरही कधीही अश्रू ढाळू शकत नाही. कारण तू माझा स्वामीप्रिय बाळ आहे. बाळा, तुझे संरक्षण निरंतर स्वामी माऊली करत असते. कारण तू आमची निरंतर भक्ती करत आहेस. तुझ्या मुखामध्ये स्वामी माऊलींचे निरंतर नामस्मरण आहे. हो बाळा, आम्ही सर्व काही पाहत आहे. तुम्हाला असे वाटत असेल की स्वामी माऊली काय पाहत आहेत की नाही, पण बाळा, तुम्ही काहीही न सांगता आम्ही सर्व काही जाणत असतो. तुमच्या मनातील ते दुःख, वेदना सर्व काही पाहिल्या जात आहेत आणि त्या आमच्यापर्यंत पोहोचल्या आहेत. तेव्हा बाळा, तू माझे आशीर्वादित बाळ आहेस ना? मग चिंता करणे सोड. या क्षणापासून तुझे दुःख, चिंता, काळजी सर्व काही आमच्या चरणी सोपवून तू निश्चिंत राहा. कारण बाळा, तुला उंचावण्याची वेळ आली आहे. तुझ्या मार्गामध्ये सर्व काही तुला आनंदाचे, वैभवाचे आणि सर्व काही सुखाचे दिवस तुझ्या मार्गात आहेत. तेव्हा चिंता करणे सोड. या क्षणापासून या सर्व गोष्टींसाठी आनंदाने तयार हो आणि मग पहा
तुझे जीवन बदललेले असेल. तुझ्या जीवनात अद्भुत चमत्कार घडायला सुरुवात झाली असेल. बाळा, तू जे काही आजपर्यंत चांगले कर्म केले आहेस, तू दुसऱ्यांसाठी खूप काही मेहनत घेतली आहेस, कष्ट केले आहेस, दुसऱ्यांबाबतीत निरंतर तुझ्या मनामध्ये चांगले विचार आहेत, तर बाळा, तुझे कधीही वाईट होऊ शकत नाही. तुझे कोणीही वाईट करू शकत नाही आणि तुला कोणीही हरवू शकत नाही. कारण स्वामी माऊलींचे शुभ आशीर्वाद जर स्वामीप्रिय बाळाच्या पाठीशी आहेत, तर कोणाची मजाल की तुला कोणत्याही कार्यांमधून बाहेर खेचण्याची, तुला दुःख त्रास देण्याची आणि तुला हरवण्याची. हो बाळा, जर तू आशीर्वादित बाळ आहेस तर चिंता करण्याची गरज नाही. अशक्य ते शक्य सर्व काही तुझ्या हातून घडणार आहे. म्हणूनच स्वतःला वेळ दे, स्वतःला घडवण्यात लक्ष दे. स्वतःच्या हातून ज्या काही उत्तम कृती करायच्या आहेत त्यावरती पूर्णतः लक्ष दे. स्वामी माऊली म्हणतात, आता खूप काही शुभ तुझ्या जीवनात घडणार आहे. खूप मोठी आनंदाची बातमी तुझ्या मार्गात आहे. बाळा, हे सर्व काही घेण्यास तयार आहेस? स्वामी भक्तांनो, तुम्हीही हे सर्व काही घेण्यास आनंदाने तयार असाल तर कमेंट बॉक्समध्ये होय स्वामी माऊली, मी हे सर्व काही आनंदाने घेण्यास तयार आहे अशी कमेंट करा. आणि आपल्या स्वामी माऊलींच्या नामाचा जयघोष करायला विसरू नका. ज्याला हे सुंदर मार्गदर्शन हवे असेल त्याला शेअर करायला विसरू नका. स्वामी माऊली तुमचे कल्याण करतील. स्वामी माऊलींचा हा दिव्य पवित्र संदेश जो कोणी स्वामीप्रिय बाळ शेवटपर्यंत ऐकेल, त्याच्या पाठीशी स्वामी माऊलींची कृपादृष्टी झाल्याशिवाय राहणार नाही. स्वामी माऊलींचे प्रेम आशीर्वाद त्याला प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. स्वामी माऊलींचा हा संदेश दुर्लक्ष न करता शांत एकाग्र मनाने जो कोणी ऐकेल त्याचे जीवन बदललेले असेल. महालक्ष्मीची कृपादृष्टी त्याला अखंड प्राप्त होईल. स्वामी माऊली म्हणतात, हा दिव्य चमत्कारिक मंत्र शांत मनाने शेवटपर्यंत ऐक. बाळा, तुझ्या सर्व काही चिंता संपुष्टात येतील. तुझ्या पाठीमागील सर्व पणवती आर्थिक चिंता नष्ट होईल. तेव्हा शांत मनाने स्वामी भक्तांनो हा मंत्र तुम्ही ऐकत राहा. ओम स्वामी समर्थाय अवधूताय नमः. 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 ओम
स्वामी समर्थाय अवधूताय नमः. ओम स्वामी समर्थाय अवधूताय नमः. ओम स्वामी समर्थाय अवधूताय नमः. ओम स्वामी समर्थाय अवधूताय नमः. ओम स्वामी समर्थाय अवधूताय नमः. ओम स्वामी समर्थाय अवधूताय नमः. ओम स्वामी समर्थाय अवधूताय नमः. ओम स्वामी समर्थाय अवधूताय नमः. ओम स्वामी समर्थाय